आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। सोलर सिस्टीमवर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन। शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल। आता एका फोनवर मिळणार शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच। आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 93 23 82 86 06 व 88 05 03 96 55। महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री केदारेश्वर देवस्थान वरुड येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तांची गर्दी सध्या जमलेली आहे। आपण बघू शकतो काल मध्यरात्रीपासूनच या भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे आणि आज सकाळच्या दरम्यान देखील हजारो भक्तांनी दर्शन घेऊन या ठिकाणून परतले देखील आहे आणि सध्या हजारो भक्त दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी रांगेमध्ये लागलेले आहेत। आपण बघू शकतो वरुड शहरातील सर्वात प्राचीन काळातील हे मंदिर मानलं जातं। श्री केदारेश्वर देवस्थान या मंदिराचं नाव आहे आणि या ठिकाणची जे ज्योतिर्लिंग आहे ते खरोखर नागरिक आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी देवस्थान कमिटीतर्फे पूर्ण ही जे आहे भक्तांची सोय केलेली आहे। अतिशय शिस्त पद्धतीने आणि नियमावलींचं पालन करून या ठिकाणी भक्तांना दर्शन करता येणार आहे। माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर या ठिकाणून महिला मंडळींचा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग दिसतोय दर्शन घेण्यासाठी आणि त्या बाजूने पुरुषांची देखील संख्या आहे आणि ही सतत जी गर्दी आहे ही रात्री 12 पर्यंत सुरू असणार आहे। काल रात्री मध्यरात्रीपासून सुरू झालेली ही गर्दी भक्तांची आटोक्यात येत नसून आज रात्री 12 वाजेपर्यंत देखील ही गर्दी अशीच राहणार अशी माहिती देखील संस्थांतर्फे देण्यात आलेली आहे। या मंदिराचा इतिहास काय आहे हे देखील आम्ही मागील न्यूज मध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे। मात्र यावर्षी सुद्धा या मंदिराचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ। आपण अनेकदा तुमच्याकडून या मंदिराचा इतिहास जाणून घेतलेला आहे, मात्र आज महाशिवरात्रीच्या पर्वावर थोडक्यात काय सांगणार या मंदिराचं विशेष माहिती? विशेष असं हे ग्रामदैवत आहे, 2000 वर्ष आधीचं आहे आणि आज कालच आपला महारुद्र संपन्न झाला। त्यातील जे महारुद्र करणारे जे ब्राह्मण होते त्या काही अकोल्याचे काही नागपूरचे होते, 11 जण होते। त्यांनी जाताना शेवटी सांगितलं की हे शाश्वत आणि हे जागृत देवस्थान आहे की आम्ही जेव्हा आमच्या अनुष्ठानाला इथे बसलो होतो ते वेळ जाणवल्या त्यांना। म्हणजे बाहेरून जे आले या ज्या क्षेत्रात हे कामं करतात आहे म्हणजे धार्मिक कामं करतात त्या धार्मिक त्यांना जाणवल्या सगळ्या वेळ। याचा अर्थ हे जागृत स्थान आहे आणि हे जागृत स्थान आपल्या वरुड ग्रामाला मिळालं हे आपलं भाग्य आहे। आणि हे ग्रामदेवत असल्यामुळं वरुडच्या सगळ्या किंवा परिसरातल्या सगळ्या लोकांनी या आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला सगळ्यांनी यावं
आणि या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी सगळ्यांना सुखसोयी आणि कमी त्रास व्हावा आणि याच्यासाठी आमचं सगळं मंडळ प्रयत्नशील असते आणि यामध्ये वरुडवासियांचा खूप मोठा सहभाग आहे। आणि अलीकडे आपण पाहत आहात आपले सगळे कॅमेरानी टिपलं असेल सगळ्या नोंदी की प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक मंडळ आपापल्या ठिकाणी गजानन महाराजचं मंडळ चप्पल स्टँड इतकं सुंदर सांभाळते। या प्रत्येकाने कोणी नाश्ता, कोणी केळी, कोणी फराळ, कोणी ताक, कोणी हे वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या कोणी टिके लावतात। या सगळे संस्थानला जुळलेली मंडळी भक्त मंडळी आणि ते भक्त मंडळी जुळल्यामुळं आज इतकं सुंदर वैभव आपल्याला पाहायला मिळते। राम आपल्यासोबत या केदारेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत, काय सांगणार आपण? मागच्या देखील बाईटमध्ये अशी सूचना दिलेली होती की मंदिराच्या विकास कामांसाठी भरपूर असा निधी तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि विविध विकास कामे या ठिकाणी होणार आहेत, त्यातील किती विकास कामे आतापर्यंत झालेली आहेत? नाही, निधी उपलब्ध आहे असं नव्हतं म्हणते, निधी उपलब्ध होतोय कारण की आज आपलं हे जे देवस्थान आहे हे सध्या क वर्गामध्ये आहे आणि याचा ब करण्याकरता सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेल्या आहेत। आता ते म्हणजे काही दिवसातच तो ब वर्गाचा दर्जा द्यायला मिळाला तर बऱ्यापैकी निधी उपलब्ध होईल। मंदिराजवळ तो निधी आहेच, मंदिराजवळ निधी आहे, मंदिराचे सगळे जे संचालक आहे सगळ्यांची तयारी आहे सर्व विकास कामं करण्याकरता पैसा आणण्याची सगळ्याची। पण सरकारकडून जो निधी मिळतो तो ब वर्ग मिळाल्यानंतर असा चांगला निधी मिळतो, कारण आता आम्हाला जी कामं करायची आहे आता अशी छोटी छोटी कामं नाही करायची तर एकदम मोठी कामं करायची, म्हणजे मंदिरसुद्धा आपल्याला भव्य करायचं आहे। त्याच्यानंतर अजून जसं म्हणजे वेधशाळा आहे, काही हॉस्पिटल आहे, गेस्ट हाऊसेस आहेत, ह्या सर्व गोष्टी आम्हाला इथे करायच्या आहे कारण हे प्रांगण खूप मोठं आहे आणि याला इतिहास पण खूप वर्षांचा आहे। नंतर जसं आपला आखाडा वगैरे आहे तिकडेसुद्धा आम्हाला चांगलं हे करायचं आहे, चांगली मोठी गार्डन करायची आहे, ग्राउंड करायचं आहे। ह्या सगळ्या आमच्या म्हणजे मास्टर प्लॅनमध्ये ह्या सर्व गोष्टी आहेतच आमच्या। वरुडकरांमध्ये असा संभ्रम आहे, अशी चर्चा आहे की केदारेश्वर मंदिर देवस्थानची जी जागा आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं कॉम्प्लेक्स तयार होणार आहे। अध्यक्ष या नात्यानं अधिकृत काय माहिती आहे? नाही, भव्य दिव्य कॉम्प्लेक्स तर करायचं आहेच, पण हे कॉम्प्लेक्स निव्वळ कमर्शियल याच्याकरता नाही राहणार। म्हणजे कमर्शियल तर राहीलच कारण शेवटी देवस्थानालाही पैसा पाहिजेच असतो, तर त्याच्याकरता जितकं जरुरी आहे तितकं कमर्शियल ठेवून बाकी सर्व गोष्टी ज्या त्या सामाजिक भावना ज्या आहेत सगळ्या आणि सामाजिक उपयोगांना उपयोगी पडेल असेच बाकी सगळे कन्स्ट्रक्शन्स राहतील। बरं, आतापर्यंत मंदिरामध्ये काय बदल झालेला आहे? कुठल्या नवीन गोष्टी आपण आता या ठिकाणी सुरू? मंदिरामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी तुम्ही पाहू शकता की आता म्हणजे सगळं पहिले कसं उन्हाचा त्रास व्हायचा, आता उन्हाचा त्रास होत नाही। त्याच्यानंतर बरंचसं बाहेरचं पेव्हिंग वगैरे केलेलं आहे आणि साफ स्वच्छता वगैरे सगळी जी आहे ते अत्यंत नीटनेटकेपणाने होत असते। किती मोठा कार्यक्रम असला तरी गोंधळ होत नाही। याला कारणीभूत आमची हे जे बाकीचे मंडळी आहेत सगळ्यांचं नंदू झाला, बाळा आमचा चांगदे आहेत, महेंद्र आहेत, बरेकर साहेब, सगळेजण ह्या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष देऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 3 वर्षांपासून तुम्ही पाहिलं असेल की वरुडचे जे बाकीची सगळी जनता आहे त्यांचा सहभाग वाढलेला आहे। आजही तुम्ही पाहिलं असेल इथे स्वयंसेवक म्हणून तुम्हाला अनेक लेडीज आहेत स्वयंसेवक, बाकी पण तुम्ही पाहिलं सगळं आता उसळीचं वाटप करणारे किंवा सगळ्या गोष्टीसाठी खूप जण म्हणजे स्वयंस्फूर्तीने जे आलेलं आपण म्हणतो ते जास्त महत्त्वाचं आम्हाला वाटत होतं आणि ते आम्ही साध्य केलं असं आम्हाला वाटतं। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।